मिस्टर शास्त्री. इन्स्पेक्टर भोसले, या या, तुमचीच वाट बघतोय. बसा. तुम्ही भेटण्याची इच्छा व्यक्त केलीत, आता आपण भेटलो. बोला आता. आजोबा, मी तुम्हाला आजोबा म्हटलं तर चालेल ना? दिनू म्हणे उरलो केवळ आजोबा म्हणण्यापुरता. गेली अनेक वर्ष अनेक लोक मला याच नावाने संबोधतात, तेव्हा तुमचा तरी अपवाद का असावा? राईट. आजोबा, त्या दिवशी माझं आणि प्रियाचं जे काही बोलणं झालं तेव्हा तुम्ही तिथे होता. म्हणजे आमचं जे काही बोलणं झालं ते तुम्ही जर ऐकलं असेल तर? नाही. कसं ऐकणार? काय आहे इन्स्पेक्टर महाशय, मी अंतर्ज्ञानी नसल्यामुळे तुम्ही इथून काय बोललात ते मला निश्चितच समजलेलं नाही. हा, पण आमच्या प्रियाचा आवेश पाहून मला एक गोष्ट समजली की तिने तुम्हाला निश्चितच बोलू दिलं नसेल. एक विचारू का? आमच्या बाहुलीला, बाहुली? प्रिया, लाडानं मी तिला बाहुली म्हणतो. ओके. तर आमच्या प्रियाला मी आजपर्यंत इतकं चिडलेलं, कुणावरही इतकं चिडलेलं पाहिलं नव्हतं. तुम्ही असा काय पराक्रम गाजवला? मी सुलेखाला अटक केली होती. शिप्रा खानविलकरच्या खुनाच्या आरोपाखाली. म्हणजे या सगळ्याचा संबंध सुलेखाशी आहे. श्रीराम श्रीराम. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हालाही असं वाटतंय की प्रिया सुलेखाबद्दल जे काही बोलते त्यात तथ्य आहे? हो आजोबा. तुम्ही सुलेखाला ओळखता? माझ्या मित्राची होणारी बायको आहे ती, दुर्दैवानं. म्हणजे श्रीयुत सरंजामे यांच्या चिरंजीवांचे तुम्ही मित्र? हो आजोबा. आत्ता माझ्या थोडं थोडं लक्षात येतंय. पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्हालाही असं वाटतंय की सुलेखा? हो आजोबा, कारण त्यावेळी गोष्टी अशाच घडल्या होत्या. नाईलाजाने मला सुलेखाला सोडावं लागलं, कारण सगळे पुरावे तिच्या बाजूने होते आजोबा. याचा अर्थ सुलेखा निर्दोष आहे? या बाबतीत मी आत्ताच काही कमेंट करणार नाही. पण आजोबा, मुद्दा असा आहे की प्रियानी मला एक संधी द्यावी. संधी? कसली? म्हणजे बघा आजोबा, आमची मैत्री होती. मैत्री? आणि आता ती नाहीये. आजोबा, प्रियाचा असा समज झालाय की मी तिचा विश्वासघात केलाय, पण तसं काही नाही. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? आजोबा, तुम्ही जर इन्स्पेक्टर, मी तुम्हाला वचन देणार नाही. काय आहे ना की मी माझ्या मुलांना किंवा नातवंडांना कधीच हे कर आणि हे करू नको असं सांगितलेलं नाही, विशेषतः त्यांच्या नातेसंबंधांच्या बाबतीत. म्हणून असेल कदाचित माझी आजोबा म्हणून लोकप्रियता अजूनही टिकून आहे.
नाहीतर हल्ली हे आजोबा लोक तुम्हा मुलांच्या काय तुम्ही म्हणता डोक्यात जातात. नाही आजोबा. आपली फारशी ओळख नाही तरी पण तुमच्या आवाजातला सच्चेपणा ओळखण्या इतपत माझे कान वयोमाना परत्वे तयार झालेले आहेत. तुम्ही माणूस म्हणून आवडलात मला. मी प्रसंग पाहून बाहुलीशी बोलेन, फक्त तुम्हाला वचन देऊ शकत नाही. दॅट्स ऑल राईट सर. चला निघूया, उशीर झालाय मला. एकदा तुम्ही आमच्या वसईच्या वाड्यावर या, आवडेल तुम्हाला. मी येऊन गेलोय तुमच्या वाड्यावर. अरे च्या, कधी? मिसेस शास्त्री जेव्हा हरवल्या होत्या तेव्हा ज्या पोलीस ऑफिसरनी त्यांना वसईवर आणून सोडलं तो मीच होतो आजोबा. अच्छा अच्छा, तेव्हा मी नव्हतो वाड्यावर. मग तर तुमचे उपकार आहेत आमच्यावर. नाही आजोबा, प्लीज असं म्हणू नका. आता तुम्ही वाड्यावर यायलाच हवं. इट विल बी माय प्लेजर. चला निघूया. श्रीराम. मी काय म्हणते गुळवणी, 25 माणसं तरी धराच तुम्ही दोन्ही वेळेला, सकाळ आणि संध्याकाळी जेवायला. हो घरचीच आहेत सगळी. हा पण मागच्या वेळेला जो आचारी पाठवले होतात ना तोच पाठवा प्लीज. अरे वा, तुम्ही आलात तर मग काय प्रश्नच नाही. हो हा मेनू संध्याकाळपर्यंत कळवते ना. विचारून नाही हो, इथे प्रत्येकाला विचारत बसले तर माझ्या 75 सुद्धा मेनू ठरायचा नाही. बर मग दुपारी करते फोन. हा हा ठेवू आता. अच्छा. काय मालकीण बाई, जय्यत तयारी वाटतं. आपले ते गुळवणी आचार्य आहेत ना, त्यांच्याशी बोलत होते. श्रीराम श्रीराम. मी काय म्हणतो वसुधा, फार काही घाट घालू नका. अहो नाही हो बाबा, आता तर फक्त घरचीच माणसं आहेत, पण त्यांच्यासाठी तरी. नाही बरोबर आहे, मी काही तुमच्या उत्साहावर विरजण घालणार नाही, पण उगीच अव्वाच्या सव्वा खर्च नको. बर. त्यापेक्षा मी काय म्हणतो, म्हणजे तसं गेले अनेक दिवस माझ्या मनात येत आहे, ते मी मधुशी बोलणार देखील आहे. काय मला सांगा ना बाबा. आपल्या वसईच्या एखाद्या शाळेत किंवा निखिलच्या शाळेत विज्ञानात प्रावीण्य मिळवणाऱ्या एखाद्या हुशार विद्यार्थ्याला निखिलच्या नावानं शिष्यवृत्ती जाहीर करायची. फारच चांगली कल्पना आहे बाबा, करूया की. शिवाय मी बाळशीही बोलणार आहे. किंबहुना तुझ्या हाताला सवड मिळाली की मला जरा फोन लावून दे, 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत मला. मग आत्ताच लावून देऊ का? नाही, आत्ता तो कामात असेल. जेवणाच्या सुट्टीत त्याला बोलायला सवड मिळेल तेव्हा बोलेन मी त्याच्याशी. म्हणजे काही महत्वाचं काही आहे का? महत्वाचं म्हणजे मी नुकताच बाळकडे गेलो होतो तेव्हा मी त्याला असं सुचवलं होतं. तुमचं त्यावर काय मत आहे हे मला ठाऊक नाही, पण मला असं वाटतंय की आता बाळनं आणि पूनमनं स्वतःच्या मुलाचा विचार करावा. बाबा, माझा विचार पसंत नाही का पडला वसुधा? नाही तसं अजिबात नाही. पण मग बाळभाऊजी काय म्हणाले? वसुधा, बाळ आणि पूनमचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा निखिलला आईचं प्रेम मिळावं, त्याचा व्यवस्थित सांभाळ व्हावा
तेव्हा पूनमनं स्वतःला मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. काय? हो, ही गोष्ट बाळनं मला नुकतीच सांगितली आणि तेव्हा माझा विचार पक्काच झाला की आता तरी निदान पूनमनं स्वतःहून अव्हेरलेल्या मातृत्वाचा विचार करावा. मी बाळची पत्रिका देखील बघितली. तसा योग आहे त्याच्या पत्रिकेत. त्याच विषयी मला बाळशी बोलायचं आहे. शिवाय आता तो ज्या वयात आहे त्यानं धातूंपासून सावध राहावं. इजा किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे. म्हणजे तसं फार काही गंभीर नाहीये ना बाबा? काळजी घेतली तर गंभीरातले गंभीर अपघात सुद्धा टाळता येतात. वसुधा, असो, तू मला थोड्या वेळानं फोन लावून दे, मी बोलेन त्याच्याशी. हो. बाबा, मला कल्पनाच नव्हती हो पूनमने निखिलसाठी एवढा मोठा निर्णय घेतला याची. खरंच फार मोठ्या मनाची आहे ती. पण दुर्दैव, आमच्यात आता जे काही घडलंय, आमचं एकमेकींची बोलणं चालणं नाही. त्यामुळे मला जे वाटतंय ते मी तिला कधी सांगू शकेन की नाही माहित नाही. पण याची बोच मात्र सतत माझ्या मनाला लागून राहील. श्रीराम श्रीराम. माणसाचं मन असंच असतं. कधी आकाशा एवढं मोठं, कधी मुंगी एवढं कोतं. असो, तू मला थोड्या वेळाने फोन लावून दे. बाळशी या विषयावर बोलणं खूप महत्वाचं आहे.
नाईस पीस ऑफ आर्ट. मूर्ती